हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही युजफुल क्लिनिंग हॅक शेअर करणार आहे। जसं तुम्ही बरेचदा बघितलं असेल, आपण घरातली एखादी वस्तू क्लीन केली, जसं उदाहरणार्थ फॅन, तर त्याची जी धूळ आहे ती पूर्ण घरभर पसरते। मग ते देखील आपल्याला साफ करावं लागतं। तर या ठिकाणी जर तुम्ही काही क्लिनिंग हॅक्स वापरून जर घराची क्लिनिंग केली तर धूळ घरभर पसरणारच नाही। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही युजफुल क्लिनिंग हॅक शेअर करणार आहे ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील। तर फ्रेंड्स, फक्त एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। घरात लहान मुले असतील तर खेळण्यांचा पसारा तर असतोच, त्यातलीच एक खेळणी म्हणजे सॉफ्ट टॉईज। नॉर्मल खेळण्या असल्या तर आपण त्याला इझिली वॉश करू शकतो, बट जे सॉफ्ट टॉईज असतात ते खूप घाण होतात आणि घाण झालेले सॉफ्ट टॉईज मग क्लीन करणं खूप डिफिकल्ट असतं। बट आपण काही हॅक्स वापरून जर हे टॉईज क्लीन केले ना तर खूप कमी वेळातही क्लीन होतात, जास्त मेहनत देखील लागत नाही। जसं तुम्ही हा टेडी बघू शकता, आकाराने किती मोठा आहे। याला जर डायरेक्टली क्लीन केलं तर आपल्याला भरपूर वेळ लागेल। तर यासाठी एक तुम्ही ट्रिक फॉलो करू शकता। जर तुमच्या टेडीच्या मागच्या साईडला झिप दिलेली असेल तर त्यातलं जेवढं काही फोम आहे ते तुम्ही रिमूव्ह करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात थोडंसं इझी ॲड करायचं आहे आणि हा टेडी आपल्याला थोड्या वेळासाठी या पाण्यात सोक करून ठेवायचा आहे। आता हा टेडी खूप घाण होता त्यामुळे मी याला हातानेच वॉश करणार आहे। जर तुमच्याकडे काही सॉफ्ट टॉईज जास्त घाण नसेल तर तुम्ही मशीन वॉश देखील करू शकता। जसं इथे माझ्या मुलीचे सॉफ्ट टॉईज आहे, जास्त घाण नाही आहे, तर याला मी डायरेक्टली मशीन वॉश करणार आहे। फक्त एकच काळजी घ्यायची आहे की मशीन वॉश करताना किंवा डायरेक्टली सोक देखील करत असेल तुम्ही पाण्यामध्ये तर आपल्याला डिटर्जंट ॲड न करता इझीचा उपयोग करायचा आहे। मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी आरसा तर असतोच आणि बरेचदा आरसा क्लीन करायसाठी आपण कॉलिनचा किंवा वेगवेगळ्या लिक्विडचा उपयोग करतो। त्याचबरोबर एखाद्या स्पॉन्जनी किंवा स्क्रबरनी आरसा खूप जास्त घाण झाला असेल तर क्लीन करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे बरेचदा आरशावर स्क्रॅचेस पडतात। तुम्हाला मी एक सोपी ट्रिक शेअर करणार आहे, यामध्ये तुम्हाला लिक्विड देखील वापरायची गरज पडणार नाही। आपल्या प्रत्येकाच्या घरी न्यूजपेपर तर असतोच, तर न्यूजपेपर हलकासा ओला करायचा आहे, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्या ओल्या न्यूजपेपरनी तुम्ही एकदा आरसा घासून बघा, खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतो। जर खूप जास्त आरसा खराब झाला असेल तर तुम्ही पहिले लिक्विड स्प्रे करा। नॉर्मल जे आपलं डिशवॉश लिक्विड असतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तो जरी स्प्रे केला ना तरी चालेल आणि त्यानंतर एखाद्या ड्राय कपड्याने आरसा क्लीन पुसून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही एकदा आरसा क्लीन करून बघा, खूप चांगल्या प्रकारे आरसा क्लीन होतो आणि तुम्हाला बाहेरच्या लिक्विडची गरज देखील पडणार नाही आणि त्यावर स्क्रॅचेस देखील पडणार नाही। तुम्ही पाहू शकता आरसा किती चांगल्या प्रकारे क्लीन झालेला आहे। तसं तर मी रेग्युलर आरसा क्लीन करत असते, बट बरेचदा लहान मुलं असले की आरसा घाण होतो, ते आरशाला काहीही लावतात। अशा वेळेस ही ट्रिक वापरून तुम्ही एकदा आरसा क्लीन करून बघा, तुम्हाला नक्कीच 100% रिझल्ट मिळेल। माझ्या घराच्या पोर्चमध्ये असं एका टेबलावर तुळस ठेवलेली आहे आणि खाली रोज मी संध्याकाळी दिवा लावते, त्यामुळे तुम्ही पाहू शकता त्या मार्बलवर पूर्ण तेलाचे डाग पडलेले आहेत। जर हे डाग मी डायरेक्टली क्लीन केले ना स्क्रबरनी वगैरे तर निघणार नाही आणि बरेचदा आपण ताराच्या घासणीनी वगैरे घासतो त्यामुळे स्क्रॅचेस पडतात। तर यासाठी एक सोपा हॅक तुम्ही ट्राय करू शकता। आपल्या प्रत्येकाच्याच घरी हार्पिक तर असतंच, तर इथे मी रेड हार्पिकचा उपयोग केला आहे, कारण बरेचदा तुम्ही ब्लू हार्पिक वगैरे टाकलं ना तर आपल्या टाईल्सची किंवा मार्बलची शाईन कमी होते आणि ग्रेनाईटवर तर आपल्याला चुकूनही ब्लू हार्पिक उपयोगात आणायचा नाही आहे, त्यामुळे ग्रेनाईटची पूर्णपणे शाईन कमी होतं। जर तुमच्याकडे रेड हार्पिक असेल तर ते थोडंसं त्या डागावर टाकायचं आहे आणि त्यानंतर पाणी घालून एखाद्या स्क्रबरच्या हेल्पनी व्यवस्थित तुम्ही घासून घ्या आणि त्यानंतर ओल्या कापडाने पुसून घ्या। तुम्ही पाहू शकता किती कमी वेळात आणि कमी मेहनतीत हे तेलाचे डाग पूर्णपणे गायब झालेले आहे। बरेचदा असे डाग आपल्या देवघरात देखील पडतात, तर हा सेम हॅक तुम्ही देवघरात देखील वापरू शकता। आजकाल प्रत्येक दरवाजाला आणि खिडकीला जाळी लावलेलीच असते। खिडक्या किंवा दरवाजे क्लीन करायला वेळ लागत नाही, ओल्या कापडाने पुसून जरी टाकल्या तरी व्यवस्थित साफ होतात। बट त्यामध्ये जी जाळी लागलेली असते ना त्यामध्ये खूप जास्त धूळ जमा झालेली असते आणि जेव्हा ती धूळ आपण क्लीन करतो आपल्याला भरपूरसा वेळ देखील लागतो आणि ती धूळ पूर्ण घरभर पसरते। मग यासाठी एक सिंपल ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता।
आपल्याला काय करायचं आहे, पहिले दरवाजे खिडकी आपण तर क्लीन करतोच, त्याचबरोबर जी जाळी आहे ना ती देखील ओल्या कपड्याने क्लीन करायची आहे. त्यामुळे जी धूळ आहे ना ती ओली होणार आणि त्यानंतर आपलं जे कपडे वॉश करायचं ब्रश असतं त्या ब्रशने त्या जाळीला घासायचं आहे. तुम्ही बघाल जाळी खूप चांगल्या प्रकारे क्लीन होते आणि जी धूळ असते ना ती जस्ट खाली खिडकीच्या खालीच पडणार, ती सर्वत्र घरभर पसरणार नाही. एकदा अशा प्रकारे जाळी साफ करून बघा. जेवढी काही धूळ त्या जाळीमध्ये जमा झालेली असेल ना ती पूर्णपणे रिमूव्ह होईल आणि जाळी नव्यासारखी क्लीन होईल. एकदा ही ट्रिक नक्कीच वापरून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. आपल्या घरातलं सर्वात डिफिकल्ट टास्क म्हणजे फॅन क्लीन करणं. कारण फॅन हा वरती असतो आणि त्याला रोज क्लीन करणं पॉसिबल नसतं. या व्यतिरिक्त आपण जेव्हा फॅन क्लीन करतो तर त्याची धूळ जी असते ती पूर्ण घरभर पसरते. बरेचदा खालची फरशी जी असते ती पूर्णपणे खराब होते. तर यासाठी एक सिंपल हॅक तुम्ही ट्राय करू शकता. आपल्या प्रत्येकाच्याच घरी जुने पिलो कवर तर असतात, तर आपल्याला काय करायचं, एक पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये डिशवॉश लिक्विड ॲड करायचं आहे आणि त्यानंतर जो पिलो कवर असतो त्यामध्ये व्यवस्थित डीप करून पिळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे यानुसार तो एक एक पात्याला घालून द्यायचा आहे आणि त्यानंतर पिलो कवरने ती पाती व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होईल की जी एक्स्ट्रा धूळ असेल ती पूर्ण त्या पिलो कवरला लागेल. ओला पिलो कवर असतो त्यामुळे ती धूळ पूर्ण त्या पिलो कवरला चिपकली जाईल आणि या ट्रिकने तुम्ही बघू शकता पात्याची वरची धूळ देखील खूप चांगल्या प्रकारे क्लीन होते. तर मला तर हा खूप युजफुल हॅक वाटला. फॅन देखील खूप चांगल्या प्रकारे क्लीन झाला आहे आणि धूळ देखील सर्वत्र पसरलेली नाही आहे. यानंतर तुम्ही बघू शकता हा एक स्विच बोर्ड आहे जो माझ्या किचनमध्ये आहे, एकदम गॅसच्या मागे आहे. तसं तर तुम्हाला स्विच बोर्ड क्लीन करायचे भरपूरसे हॅक्स देखील माहिती असेल आणि यूट्यूबवर बघितले देखील असेल. तर तुम्हाला मी 2-3 हॅक सांगते. जर आपल्या घरी कोलगेट असेल तर ते जुन्या ब्रशवर घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याने स्विच बोर्ड तुम्ही क्लीन करून बघा, खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतो. बरेचदा आपल्याकडे कोलगेट नसतं, कोलगेट नसेल तर नेल पेन रिमूव्हर तर असतं, तर त्याचा देखील उपयोग करून तुम्ही स्विच बोर्ड खूप चांगल्या प्रकारे क्लीन करू शकता. खूप कमी वेळात स्विच बोर्ड क्लीन होतं. नाहीतर आपल्या प्रत्येकाच्या घरी परफ्यूम तर असतंच, तर परफ्यूमने देखील तुम्ही स्विच बोर्ड एकदा क्लीन करून बघा, खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतात. तर खूप साऱ्या स्विच बोर्ड क्लीन करायच्या पद्धती आहे, बट मला खूप सोपी पद्धत ही कोलगेटची वाटते आणि त्यामुळे हात देखील खराब होत नाही. ब्रशनेच क्लीन करायचं असतं आणि त्यानंतर एखाद्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं असतं. तुम्ही पाहू शकता जो स्विच बोर्ड घाण झालेला होता तो एकदम क्लीन झालेला आहे. तुम्ही जर ही पद्धत कधी ट्राय केली नसेल तर एकदा स्विच बोर्ड क्लीन करायसाठी ही पद्धत नक्की ट्राय करून बघा. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढायला बरेचदा भरपूर वेळ लागतो. आपल्याला हाताने घासून साल काढावी लागते. तर यासाठी तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. जेव्हाही तुम्हाला शेंगदाणे भाजायचे असेल ना, हलकासा ओला हात आपल्याला त्या शेंगदाण्याला लावायचा आहे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर शेंगदाणे भाजायचे आहे. चुकूनही हाय फ्लेमवर शेंगदाणे भाजू नका, नाहीतर ते व्यवस्थित भाजल्या जाणार नाही. आता भाजल्यानंतर आपल्याला जेव्हा थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची साल काढायची असते तर आपण काय करतो, हलक्या हाताने शेंगदाणे घासतो आणि त्याची जी साल आहे ती पाकडून घेतो. त्यामुळे त्याचा कचरा पूर्ण घरभर पसरतो, हो की नाही. तर इथे न पाकडता आपल्याला एखाद्या प्लास्टिकमध्ये शेंगदाणे टाकायचे आहे आणि त्यानंतर घासून घ्यायचे आहे. तर त्यानंतर पुऱ्या फ्राय करायची जी चाळणी असते त्याने अशा प्रकारे चाळून घ्या. तुम्ही पाहू शकता किती इझिली काम झालेलं आहे. या व्यतिरिक्त जो कचरा आहे तो देखील घरभर पसरलेला नाही. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल पीठ चाळताना जे पीठ असतं ना ते खाली चाळणीतून सांडतं, त्यामुळे आपला खालचा एरिया देखील खराब होतो. तर इथे मी पीठ विकत आणलं होतं आणि मला डायरेक्टली डब्यामध्ये चाळून ठेवायची सवय आहे. तर हा हॅक भरपूर जणांना माहिती देखील असेल कारण खूप जास्त व्हायरल झाला होता. बट आपण काय करतो, फक्त हॅक्स बघतो आणि यूज करत नाही. तर मला हे डब्यातच चाळायचं होतं. तर मी या डब्यात जर डायरेक्ट चाळणीने चाळले असते तर पीठ पूर्ण डब्याच्या भोवताल पसरलं असतं, सांडलं असतं. बट मी हा हॅक वापरून पीठ चाळले तर तुम्ही पाहू शकता पीठ बाजूला सांडले देखील नाही. या व्यतिरिक्त मी डायरेक्टली डब्यातच चाळलं आहे. पहिले मला परातीत चाळावं लागलं असतं, मग परात देखील घाण झाली असती, भरपूरशी भांडी भरली असती, ती वॉश करावी लागली असती. इथे पाहू शकता फक्त एक ग्लासच खराब झालेला आहे आणि खालची फरशी देखील खराब झालेली नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
नेहमीप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।